माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, दुपारची वेळ झालेली आहे आणि आपल्या ह्या 3 महिन्यांच्या पिलांना आपण खुराक टाकलेला आहे आणि त्याच वेळेला यात एक निरीक्षण आपण नोंदवलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतो आहे. ही पहा, ही जी पिलं दिसतेत ही 3 महिन्यापूर्वी जन्मलेली आहेत. 3 महिन्याची पिलं आहेत आणि आपण त्यांना जर निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं आहे की काही पिलांची वाढ जोमदार झालेली दिसते. ही पहा, काही पिलं लहान राहिलेली आहेत. ही पहा, इथं आहे. काही पिलं एकदमच लहान आहेत. हे लाल कांड्याचं दिसतंय. हे पहा, काही पिलांची वाढ जोमदार झालेली आहे. हे पिलू दिसतंय, इथं आहे. हे पहा, काही पिलांना त्वचेचा आजार झालेला आहे. पहा इथं, हे पहा, हे लहान आहे, हे जोमदार वाढलेलं आहे. मित्रांनो, साधारण 8 दिवसाच्या अंतरानं जन्मलेली ही पिलं आहेत, परंतु यांच्यामध्ये वाढीमध्ये खूप फरक जाणवतो आणि हे असं का असावं हे तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर याच्या पाठीमागचं असं निरीक्षण आहे की ज्या पिलांची आई सुदृढ आहे, जिला भरपूर दूध येतं आहे, जिला दूध कमी पडत नाही, अशा शेळीची पिलं अशी जोमदार वाढलेली आहेत. हे पहा, पलीकडे गेलेलं पहा हे. आणि विशेषतः ही बिटलची शेळी जी आहे तिच्या पिलांची वाढ चांगली झालेली दिसून येते आणि ज्या स्थानिक शेळ्या आहेत ज्यांच्यामध्ये आपणाला शेळ्या साध्या आहेत, ज्यांची दुधाची कमतरता आहे, दूध नाही, हां छान आमचा कृष्णदेव आलेला आहे, तर अशा शेळ्यांची पिलं ही व्यवस्थित वाढलेली नाहीत. हे दिसून येते. हे पहा कसं आहे, त्याची वाढ चांगली झालेली नाही. तर मित्रांनो, शेळी पालन करत असताना आपण कुठल्या पद्धतीची शेळी ठेवतो याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. तर बंदिस्त शेळी पालन करताना किंवा शेळी पालन करताना या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. हे आमच्या निदर्शनाला आलेलं आहे. हे आपणाला सांगावं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. यापूर्वी मी तुम्हाला 15 दिवसाची पिलं म्हणून दाखवली होती. त्यावेळेला सर्व पिलं समान सारखी दिसत होती, परंतु 3 महिन्यानंतर हा बदल आपल्याला दिसून येतो आहे. अशा पद्धतीनं शेळीची जात, शेळी आणि शेळीची निरोगीपणा किंवा सदृढपणा हा बंदिस्त शेळी पालन करताना पाहणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.